तर उद्धव ठाकरे धाराशिवचाही दौरा करणार आहेत। याच संदर्भात ओमराजे निंबाळकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलेला आहे, आपण पाहूयात। प्रवेशानंतर खासदार ओमराजे निंबाळकर आता मतदारसंघात आलेले आहेत। मतदारसंघात येण्यापूर्वी त्यांचा देवदर्शन दौरा झालाय आणि आजचं विशेष आहे, आज उद्धव ठाकरेंची सभा आज ओमराजे निंबाळकरांच्या मतदारसंघात होतीये। स्वतः ओमराजे आपल्यासोबत आहेत। आज उद्धव ठाकरेंची सभा आपल्या मतदारसंघात होतीये, कसं पाहताय सभेकडे? मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या सर्वसामान्य शिवसैनिकाची नाराजी ही निश्चितपणे मला मान्य आहे, पण त्या सगळ्यांना मला एक आवाहन करायचं आहे की एवढा विश्वास निश्चितपणे ठेवा की हा जो काही निर्णय आहे तुम्ही वैयक्तिक स्वार्थासाठी माझ्या पदासाठी घेतलेला नसून धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या भविष्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे। आणि त्यांना हेही आवाहन करायचं आहे मला की तुमचं हे प्रेम आणि विश्वास ज्या भावनेतनं तुम्ही मला सातत्यानं ह्या लोकसभा कार्यक्षेत्रातनं निवडून पाठवलं, तो निश्चितपणे सार्थ करून द्यायची जबाबदारी ही निश्चित माझी असणार आहे। तुमचं प्रेम आणि विश्वास मी कधीही सर्वसामान्य माणसाचं तुटू देणार नाही। विश्वास तुटू देणार नाही असं तुम्ही कार्यकर्त्यांना सांगताय। मात्र दुसरीकडे तुमचे मित्र आमदार कैलास पाटील म्हणतात की ओमराजे आणखी मनानं तिकडे गेलेले नाहीयेत, ते अजूनही मनानं ठाकरेंसोबतच आहे। एक लक्षात घ्या की आता ह्याच्यावर आपण राजकीय भाष्य करत बसण्यापेक्षा आपण जी वस्तुस्थिती ह्या मतदारसंघातली मला तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून लोकांच्याही समोर आणायची की शेतकरी माझ्याकडं एका ट्रान्सफॉर्मरसाठी 2023 पासून 24 पासून इस्टिमेट तयार करून आणतात। त्या शेतकऱ्याची अपेक्षा काय असते की माझ्या शेतातला ट्रान्सफॉर्मर मला मिळावा आणि माझ्या शेताला पाणी देण्यासाठी जी मोटर आहे त्या मोटरीला जी व्होल्टेज लागतंय आणि जो विद्युत पुरवठा लागतोय तो सुरळीतपणे मिळावा, जेणेकरून माझी शेती मी व्यवस्थित करू शकन। ही माफक अपेक्षा त्या शेतकऱ्याची असते। 2024 पासून 25ला आम्ही त्याला सांगायचं इस्टिमेट तयार करून आण, पण ह्या सगळ्या विरोधी आणि सत्ताधारीच्या तुलनेमुळं तो निधी मला त्या शेतकऱ्याला देता येत नव्हता। आज मला आपल्याला सांगायचंय की त्या शेतकऱ्याचा ट्रान्सफॉर्मर जर मी करू शकत नसेल तर ही हातबालता नाही का? केवळ मी विरोधात आहे म्हणून त्या शेतकऱ्याच्या ट्रान्सफॉर्मरसाठी निधी देऊ शकत नाही, हा त्याच्यावरचा अन्याय नाही का? मला वाटतंय हा एक फक्त उदाहरण मी सांगतोय। हे उदाहरण तुम्ही हे सातत्यानं देत आहात, मात्र विरोधात तुम्ही काही पहिल्यांदा नाही येत, गेली 5 वर्ष पण विरोधातच होतात। मग असा कुठला ट्रिगर पॉइंट आला की तुम्हाला वाटलं नाही आता आपण सत्तेतच जायला पाहिजे, सत्तेत गेल्याशिवाय आपलं होणारच नाही? निश्चितपणे मी विरोधात होतो, विरोधात मी राहिलो, विरोधात मी अनेक निवडणुका लढवल्या, त्याच्यात होणारी कुचंबणाही मी सहन केली। आपण आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जर बघितल्या तर उमरगा तालुका आहे, लोहारा तालुका आहे। उमरगा तालुक्यातलंच उदाहरण सांगतो, आम्ही सगळेजण निष्ठावंत सैनिक मशाल चिन्हावर निवडणूक लढवत होतो। आमचा एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून यायची आमची लायकी नाही का? आमचा एकही नगरसेवक निवडून यायची आमच्या पक्षाची लायकी नाही का? बरं, मी काम करत नाही असं सांगावं लोकांनी, किंवा ओमराजे उपलब्ध नसते, ओमराजेने आमचं काम केलं नाही, ओमराजे लोकांच्या कामासाठी पडत नाही, असं जर असेल तर मान्य केलं असतं मी। पण ह्याच्यापैकी कुठलीच गोष्ट नाही, लोक सगळंच मान्य करतात आणि लोकच म्हणतात की तुमच्याकडे सत्ता नाही, मग तुम्हाला तुमचा पंचायत समिती मेंबर, तुमचा नगरसेवक निवडून देऊन काय करायचं? मग लोकांचीच भावना ही असेल, इतक्या वाईट पद्धतीनं जर आमच्या कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी पराभव होणार असेल, बरं हे फक्त उमरग्यापुरतं मर्यादित नाही, जनभावना म्हणून तुम्ही सत्तेत गेला। तुम्ही लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या पंचायत समितीचा निकाल घ्या, सगळ्या नगरपालिकेचा निकाल घ्या, एकही नगरपालिका एकही पंचायत समिती आमची निवडून येऊ नये, इतकी वाईट परिस्थिती आहे का आमची? जनभावना सत्तेच्या बाजूने म्हणून तुम्ही सत्तेत गेला। लोकांना वाटतंय की बाबा सत्तेतनं शेवटी काय मला काय म्हणायचंय, त्या शेतकऱ्याला त्या शेतातला ट्रान्सफॉर्मर पडलेला आहे, ती करून दे ना माझं। आज तुम्ही बघितलं असेल धाराशिवच्या आठवडी बाजाराचा निधी 2022 पासून स्थगित होता, आज 8 कोटी रुपये त्या आठवडी बाजारासाठी मिळणार आहेत। काय अवस्थेत आपला आठवडी बाजार भरतो धाराशिवचा, आपण एकदा बघा, जाऊन चित्रीकरण करा त्याचं। आज 18 कोटी रुपये मी बातम्या बघितले की ओमराजेला भरघोस निधी, अरे मला वैयक्तिक काय माझ्या कामासाठी मिळालाय का? सामान्य लोकांच्या ज्या व्यथा आहेत, सामान्य लोकांच्या ज्या अडचणी आहेत, ते आठवडी बाजार भरण्यासाठीचं जे ठिकाण आहे त्याचं सुशोभीकरण, ती व्यवस्थितपणा, तिथला जो गलिच्छपणा होता तो दूर करण्यासाठी मिळालाय। एवढंच नाही,
एक प्रकारे मला बोलू दे. मला सांगायचंय की छत्रपती संभाजी उद्यान असेल, मासाहेब जिजामाता उद्यान असेल, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यान असेल, आज शहरात एक तरी उद्यान आहे का आपल्या लहान लेकराला जर कुठे घेऊन जायचं म्हटलं तर? आज ती उद्यानं त्या ठिकाणी होण्यासाठी निधी मिळाला आहे. या सगळ्या उद्यानाचा किंवा हा विकास निधी स्थगित होता, हो. बरोबर? म्हणजे एक प्रकारे सरकारनं ब्लॅकमेल केलं, निधी स्थगित करू आणि मग पक्षप्रवेश करू. तुम्ही त्याला काय म्हणायचं ती म्हणा. तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडनं कुणाच्या विश्वासाला तडा जातोय, पण सामान्य लोकांनी मला खासदार म्हणून ज्या पदावर बसवलंय त्या काही अपेक्षा ठेवून बसवलंय ना. आणि मी सारखं ऐकतोय की विरोधात बसायचा म्हणून निकाल दिला होता. मला सांगा, कुठलाही मतदार ज्यावेळेस एखाद्या खासदारला मतदान टाकतो तेव्हा विरोधात बसायचं म्हणून टाकतो का? त्या मतदाराची भावना काय असते की आपल्या पक्षाचं सरकार त्या ठिकाणी येईल, आपल्या पक्षाचं सरकार आल्याच्या नंतर त्या खासदाराच्या माध्यमातून काम होईल, ह्याच भावनेतनं कुठलाही मतदार त्या ठिकाणी मतदान टाकत असतो. ही वस्तुस्थिती आहे. आज आपण जर बघितलं तर मग धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या लोकांचं जे काम होणं अपेक्षित आहे, आपण बघितलं असेल नगरपालिकेच्या पूर्वी शहरातली अनेक रस्त्याची कामं त्या ठिकाणी थांबली गेली होती. हा विकास निधीची स्थगिती, एकमेकाचं कुडगोरी सुरू आहे. मात्र ओमराजेंबद्दल नाराजी काय? तर 2000 पहिलं बंड जे झालं त्यावेळेस तुम्ही ठाकरेंसोबत कायम राहिलात आणि तुम्ही प्रचंड टीका केली फुटून जाणाऱ्यांवर. गद्दार, निष्ठेचं काय थर्मामीटर, पैसे खोके घेतले. मग आता ओमराजे खोके घेऊन गेले हे म्हटलं तर त्याला काय म्हणाल तुम्ही? मी खोके घेऊन गेलो ह्याच्यावर लोकांचा विश्वास बसेल का? जर खोके घेऊन जायचे असते तर मग 22 ते 26 4 वर्ष घातले असते का मातीत? साधा विषय आहे ना. ज्या माणसाला तुम्हाला वाटत असेल की पैसा ही प्राथमिकता आहे, पद ही प्राथमिकता आहे, तर मग 22 ते 24 4 वर्ष माझं नुकसान का करून घेतलं असतं मी? इतका साधा प्रश्न आहे माझं. ज्यांना कुणाला टीका करायची त्यांना. आणि दुसरा विषय, तुम्ही वारंवार सारखं सांगताय की मंत्रिपदासाठी ओमराजे गेला. मी आज तुमच्या पुढं जाहीररित्या सांगतो की मी कुठल्याही मंत्रिपदाची आठ ठेवून आलेलो नाही. मला फक्त अपेक्षा इतकीच आहे की माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावरचा जो मागासलेपणाचा शिक्का आहे तो पुसून काढण्यासाठी जी कामं म्हणून मला करणं गरजेचं आहे त्या कामासाठी केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं त्या ठिकाणी मला मदत करावी एवढी माफक अपेक्षा आहे. आणि हा मागासलेपणाचा डाग ह्या जिल्ह्यावरचा पुसून काढावा ह्या अपेक्षेतनं मी करतोय. आपण बघा, तुम्ही दोन्ही- जाण्याच्या तर धाराशिव मधल्या शिवसैनिकांची नाराजी मी जाणतो असं ओमराजे निंबाळकरांनी म्हटलंय. आता याच ओमराजे निंबाळकरांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे त्यांच्यावर काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर मंत्री उदय सामंत आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात. ठीक आहे ना, आपण बघू ना आता किती दिवस फिरतात त्याच्यावर बघू. आणि म्हणून सांगितलं ते फिरतात त्याच्यावर काही आक्षेप नाही, पण ते फिरताना कायमस्वरूपी एकच सांगतात, गद्दार गद्दार गद्दार. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली, ज्यांनी महाराष्ट्रानं युतीला जे मॅन्डेट दिलं होतं त्यांच्याशी गद्दारी केली, त्यांनी गद्दारीची भाषा आणि गद्दारीची व्याख्या आम्हाला शिकवू नये. उद्धव ठाकरे साहेब आता फ्रस्ट्रेशन मध्ये आहेत. त्यांना आपण पाहिलं असेल की असते एक करत जवळजवळ मला वाटतं बहुतांश लोकांनी सोडलेलं आहे. आणि जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा फ्रस्ट्रेशन येतं आणि फ्रस्ट्रेशन मध्ये काही लोक काही बोलत असतात. त्याकडे फार लक्ष द्यायची आवश्यकता नसते. आपण फार लक्ष देऊ नका. वळूयात पुढच्या बातमीकडे. पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाच्या जागेची तसेच विमानतळ आणि रस्ते विकासाचा आढावा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्य विकास आणि बंदरे मंत्री नितेश राणे घेणार आहेत. दोघेही वाढवण बंदर प्रकल्पाच्या जागेची पाहणी करतील आणि त्यानंतर प्रस्तावित विमानतळ जागेच्या पाहणीसाठी रवाना होऊन स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतील. मात्र मुख्यमंत्री आणि नितेश राणे येणार असल्याची माहिती मिळाल्यावर वाढवण बंदर प्रकल्प विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. विरोध दर्शवण्यासाठी काळे टी शर्ट घालत कार्यकर्ते वाढवणकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकत्रित झालेत. या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही घोर अशी फसवणूक आहे. एकतर डहाणू तालुका एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऑथॉरिटी ही ज्यावेळेला वाढवण बंदराला ज्याला परमिशन देते त्यावेळेला त्या ठिकाणी म्हटलं जातं की एकही खारफुटीचं झाड कापलं जाणार नाही. या अनुषंगाने तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही परमिशन देत आहोत आणि एका ठिकाणी हायवेच्या नावाखाली तुम्ही वेगळी परमिशन मागता आणि हायवे